आंबेडकर हा विचार आपण सतत तेवत ठेवत आणि वाघ सरांनी जी धुरा, मला वाटतं मला कोणी ओळखत नसेल, पुण्यातही नाही महाराष्ट्रातही नाही, कारण आम्हाला लवकर पारसरे आणि दाभोळकर व्हायचं नव्हतं, म्हणून आम्ही 50 वर्ष वाघ सरांच्या मागे राहिलो. पण 2016 साली त्यांनी आम्हाला पुढे आणलं. ही चळवळ मी 92 सालापासून चालवत होतो. पडदे आडू जेव्हा जेव्हा त्यांना आर्थिक संकट यायचं माझ्याकडे यायचे, लेखा एवढी प्रती काढायची, लेखक काय पैसे देत नाहीत माझ्याकडे काय पैसे नाहीत. 92 सालापासून मी धुरा चालवली. शेवटी 2016ला मी त्यांच्या समोर आलो आणि त्यांचं ते कार्य आहे ते घेतलं. त्यालाही 1-1, 2-2 कोटीची मागणी होती. लोक चेक घेऊन रेडी होते की सर हे 2 कोटी घ्या आणि सुगावा आम्हाला द्या. ते म्हटले सुगावाचा मालक आहे त्याला विचारून या. त्यांना माहिती नसेल सुगावाचा मालक कोण. असाच विषय सरांसमोर झाला आणि सरही म्हटले होते कोण जावळे मला माहित नाही, मी समोरच होतो. कुणी घेतलंय. आणि म्हटलं आम्ही एवढे कष्ट केलं. म्हटलं कष्टाचं फळ नाहीये, ते सबुरीचं फळ आहे. ज्या माणसाने समाज हितासाठी आज 25 वर्ष समाजासमोर, मला अजूनही कोणी ओळखत नाही की हा माणूस चालवतोय कोण, त्याची मागची भूमिका अशी होती. समता शिक्षण संस्था आणि सुगावा ही दोन्ही परिचालन मी 92 पासून चालवतो. त्याचा लागलेला 75% हिस्सा हा प्रकाश जावळेंचा आहे आणि माझ्या कष्टाचा आहे. आणि माझं एकच मत आहे की ज्या ज्या लोकांनी ही धुरा चालवली त्यांनी ती तशीच चालवावी. जेव्हा त्यांना कमी पडेल पैशाने, टेक्निकली, तरी त्यांनी माझ्याकडे यावं. ती वाघ सरांची जबाबदारी मी घेतलेली आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते चालू राहील. एवढं बोलतो आणि थांबतो.